मित्रांनो, शेतीसोबत जोडधंदा कसा असायला पाहिजे याचं एक उत्तम आपल्याला उदाहरण पाहायला मिळालं. पहिल्यांदा तर ह्या आजोबांनी या ठिकाणी आपल्या गावरान म्हशी सांभाळलेल्या आहेत, जे की थोडंसं मुरामध्ये पण क्रॉस आहेत. सोबत आपल्याला शेळ्या पण दिसल्या या ठिकाणी आणि कालवड पण आहे. गावरानच पद्धतीच्या शेळ्या पण आहेत या ठिकाणी, पिल्लं वगैरे दिसले. आणि त्याच्यानंतर पाण्याची वगैरे चांगल्या पद्धतीने सुविधा आहे या ठिकाणी. तुम्ही हौदही पाहू शकता. शेळ्यांसाठीचा स्पेशल हा कप्पा पण दिसतो. त्याच्यानंतर हा पिल्लांसाठीचा कप्पा आहे. आणि आतमध्ये आपण आल्याच्या नंतर शेळ्यांना हे कशा पद्धतीनं भांडे वगैरे ठेवलेले आपल्याला पाहायला मिळाले. याच्यात बुस्कट वगैरे आहे, या टोपल्यामध्ये भरडा वगैरे ठेवतात ते. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक कोंबडीचं पिल्लू आतमध्ये मरून पडत आहे. त्याला बहुतेक काहीतरी डिसीज झालेला आहे. त्याच्यासोबतच खाली आपल्याला अंडे पाहायला मिळाले. एकदम चांगल्या पद्धतीनं खूप सारे गावरान कोंबड्यांचे अंडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. गच्चपणे भरलेला टोपला आहे. नंतर वरी पिल्ल्यासाठीच पण एक कोंबडी पिल्ल्यासोबत फिरताना दिसली. आणि आतमध्ये आपल्याला भरपूर सारे छोटे पिल्ले भेटले, बहुतेक ते त्यांनी विकत घेतलेले आहेत. तर खाली गावरान कोंबड्या भेटल्या आणि चांगलं वाटलं. अशा पद्धतीचं जे वातावरण आहे, पाणी वगैरे ठेवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता जाळी वगैरे मारलेली आहे, शेड मारलेलं आहे, झाडांची सावली पण आहे. तर हा स्पेशल कप्पा दिसतोय, म्हणजे आपल्याला ह्या गेटमधून एंटर करावं लागणार आहे. आणि तिथून असं सर आपल्याला थोडंसं पत्तर लागत होतं डोक्याला. डोक्याची बराबरी झाली असती. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.